हल्ली बरेच वेळा पालक ही समस्या घेऊन येतात, की आमची मुलं आमचं अजिबात ऐकत नाहीत. हे एक. दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप टँट्रम्स करतात आणि त्यांना भरपूर फॅसिलिटीज आम्ही दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स असतात. त्यांना हर तऱ्हेच्या फॅसिलिटीज आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळे कपडे घेतले जातात. म्हणजे ते म्हणतील त्या गोष्टी आम्ही करतो, पण तरीसुद्धा ते एकतर बॅक आन्सर करतात किंवा ते जे काम करतात त्यामध्ये त्यांचं लक्ष नसतं, जीव ओतून काम करत नाहीत आणि कुठल्याही गोष्टीची ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. तर ही स्थिती कशी हाताळावी हे बऱ्याच पालकांना कळत नसतं आणि ते अशा स्थितीत अनुभूतीत येत असतात. तर मित्र-मैत्रिणींनो एक लक्षात घ्या, आपण मुलांना खूप वस्तू दिल्या किंवा गॅजेट्स दिली किंवा वेगवेगळ्या गोष्टी फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या, म्हणून मुलं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतील असं अजिबात नाही. तर आपण त्या गोष्टी देताना त्यांना व्हॅल्यूज देतो का? त्यांना त्याची जबाबदारी घ्यायला शिकवतो का? त्यांना जी गोष्ट आपण देतोय किंवा ज्या फॅसिलिटीज देतोय त्याच्याबरोबर जाणीव करून देतोय का? आणि पॉझिटिव्हली जाणीव करून देतोय का? हे खूप महत्वाचं आहे. बरेच वेळा कृतज्ञता हा संस्कारच मुलांपर्यंत पोहोचत नसतो आणि मग एका पॉइंट नंतर मुलांना असं वाटायला लागतं, की आपल्याला मिळतंय, ते आयतं मिळत असल्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारे जाणीव राहत नाही. हा आपला अधिकार आहे असंच वाटायला लागतं आणि त्यातनं ही मुलं खूप चुकीची वागायला लागतात. तर अगदी लहान वयात, जितक्या लहान वयात मुलांना आपण कृतज्ञतेची जाणीव करून देऊ, त्यांना ही व्हॅल्यू देऊ, तितकंच मुलं अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात घडत जातील आणि मग ते स्वतःची जबाबदारी घेतील, त्यांच्या आजूबाजूच्या समाजाची जबाबदारी घेतील आणि जे काही करतायत त्यात पॅशनेटली डेडिकेशननी करतील. तुम्हाला यात काही मदत हवी असेल तर अनुभूती टीम तुमच्याबरोबर सदैव उभी आहे आणि हक्काने तुम्ही अनुभूती द्या. आपण त्याच्यावर नक्की पॉझिटिव्हली सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट.